नमस्कार, मी अश्विनी तडवळकर बी आर विशेष या कार्यक्रमात तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करते. अतिशय लहान वयात मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळणारं असं एक अनोखं व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओमध्ये आलं आहे. त्यांचं नाव आहे सुयोग रविराज गायकवाड. तर यांची ओळख सांगायची झाली तर ती अतिशय वेगळी आहे. ज्या वयामध्ये मुलं मजा मस्ती करतात आणि वेगवेगळ्या फन टूर्स काढतात, असा जो भाग आहे तो बाजूला ठेवून वेगवेगळ्या लोकांसाठी आपण काम करावं अशा उदात्त हेतूंनी हे तरुण व्यक्तिमत्व साखर कारखान्याच्या संचालक पदावरती आणि इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यवसायामध्ये भरारी घेत आहे. नमस्कार, तुमचं हार्दिक स्वागत आहे बी आर न्यूज चॅनलमध्ये. सुयोगजी, मला असं सांगा की मी ही ओळख छोटीशी करून दिली आहे, पण तुमची ही प्रवासाची सुरुवात कशी झाली आणि इथंपर्यंतचा तुमचा प्रवास नेमका कशा पद्धतीचा आहे, जेणेकरून आमच्या तरुणाईला छान उमेद मिळेल, प्रेरणा मिळेल. सर्वप्रथम माझा सर्वांना नमस्कार. मी सुयोग गायकवाड, सध्याला सीताराम महाराज साखर कारखाना आणि आष्टी साखर कारखाना इथे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहत आहे, शिकत आहे. त्याच्यानंतर माझी खरं सुरुवात सोलापूरमध्येच आहे. म्हणजे ज्ञानप्रबोधिनी शाळेमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे आणि सोनी कॉलेजला माझं ज्युनियर कॉलेजचं शिक्षण झालेलं आहे. त्याच्यानंतर शेळगावला सुद्धा माझं शिक्षण झालेलं आहे 12वीचं. त्यानंतर माझं शिक्षण MIT मध्ये झालं, BTech फूड टेक्नॉलॉजीमध्ये. आणि त्याच्यानंतर ते शिक्षण चालू असताना सीताराम महाराज साखर कारखान्याचा जो एक काम होतं ते आमच्या खांद्यावर आलं परिवाराच्या. आणि मग ते त्यावेळी माझं शिक्षणच चालू होतं, पण माझ्या असं डोक्यात होतं की बाबा आपण पहिला शिकूया. त्यामुळं मग मी पुढच्या उच्च शिक्षणासाठी UKचं मी तयारी करत होतो, लंडनची. आणि मला सुदैवानं मिळालं बँगर युनिव्हर्सिटीमध्ये आणि स्कॉलरशिपही मिळाली. मग तिथून मग मी UKला गेलो, माझे शिक्षण चालू होतं. आणि खरं सांगायला गेलं तर मग सुट्ट्या लागल्या होत्या मला, मी आलो वापस. आणि त्याच वेळी डिस्टिलरीचं काम 110 केलपडी डिस्टिलरीचं आपलं इरेक्शनचं काम सुरू होणार होतं कारखान्यावरती. तर मग आमच्या मातोश्री म्हणल्या की आता तुम्ही जाऊ नका, इथेच राहा. त्याच्यामुळे मग मी पण म्हटलं ठीक आहे, तिथे थेरॉटिकली शिकण्यापेक्षा इथे प्रॅक्टिकली आपण व्यवसाय शिकू शकतो. त्याच्यामुळे मग मी इथे थांबलो. मग गेली 2 वर्ष झालं साखर कारखान्यामध्ये मी शिकत आहे. मी डिस्टिलरीचं इरेक्शनचं काम पाहिलं सुरुवातीला आणि योगायोगानं 2024ला आष्टी कारखान्याची जबाबदारी आमच्या परिवारावर पडली. मग परिवाराने डिसाईड असं केलं की बाबा आता तू आष्टी कारखाना बघ मोहोळमधला. तर त्याच्यामुळे मग आष्टी कारखान्याचं मॅनेजमेंट मागच्या वर्षी मी पूर्ण केलं, गाळप व्यवस्थित झालं. तर अशा पद्धतीनंच मी शिकत आहे अजून. सध्याला कारखान्याचं जे पूर्ण काम आहे ते मॅनेजमेंटचं काम माझ्याकडे असतं. आई जी आहे ती माझी CEO आहे दोन्ही कारखान्याची मिळून, ती फायनान्स बघते पूर्णपणे. आणि माझे आजोबा जे आहेत हे सर्व जनसंपर्क जो आहे त्यांच्या खांद्यावर आहे. आणि त्याच्या हिशोबाने आम्ही तिन्ही पिढ्या एकत्र काम करत आहोत. त्याच्या हिशोबाने आमचं काम चालू आहे, शिकत आहे. सुयोगजी, खूप छान माहिती दिली तुम्ही. पण मला असं माहिती आहे की आई आणि बाबा दोघेही डॉक्टर आहेत आणि त्यांची छान हॉस्पिटल्स चालतात. मग ही जनसेवेची गाडी इकडून इकडे कशी काय वळली, त्याचं काही वेगळं कारण? खरं ह्याला जनसेवा नाही म्हणता येणार, कारण मला बऱ्याच लोकांना लहानपणापासून माहीत असतं की आयुष्यात काय करायचं. मला लहानपणापासून माहीत होतं की मला डॉक्टर नाही बनायचं. त्याच्यामुळे लहानपणापासून मला व्यवसायाची प्रचंड आवड होती. इयत्ता 6वी-7वीला असताना सुद्धा मी शाळेमध्ये सेंटच्या बाटल्या घेऊन जायचो छोट्या छोट्या आणि ते विकायचो शाळेमध्ये. म्हणजे ते मला कायम होतं. त्याच्यामुळं मग मी व्यवसायाच्या दृष्टीनंच जास्त पुढं पावलं टाकली. त्यानंतर माझा फिशरीजचा व्यवसाय मी सुरू केला. माझी 12वी झाली होती, कॉलेजला जायचं होतं आणि त्याच्यामधल्या काळामध्ये फिशरीजचा व्यवसाय सुरू केला. लॉकडाऊनमध्ये तो भरपूर व्यवस्थित मी पार पाडला. त्यानंतर मग पुढे जाऊन मग कॉलेज आणि मग बाहेरच्या देशात गेल्यामुळे ते मागं सुटलं. पण योगायोगानं मग कारखाना आला. मग योगायोगानं कारखाना आल्यामुळे माझं पूर्ण जे आहे तो फोकस शिफ्टच झाला. पण ते पहिल्यापासून स्वप्न हेच होतं की बाबा मला बिझनेसमध्ये जायचं आहे. माझ्या एका इंटरव्ह्यूमध्ये मी म्हणलं होतं, ते भरपूर हे झालं होतं की मला पैसा कमवायचा नव्हता, पैसा बनवायचा होता. त्यामुळे मला व्यवसायाच्या दृष्टीनेच पुढे जायचं होतं. पण मग याचं इंट्युशन हे घरच्या संस्कारामुळे, शाळेच्या संगोपनामुळे, कशामुळे, म्हणजे इतकं तगडं इंट्युशन कसं काय होतं की लहान वयात? तसं सांगायचं म्हटलं तर कसं आहे, स्वप्न मोठी होती लहानपणापासून. जेव्हा आपण काहीतरी मोठ्या मोठ्या लोकांना बघतो, टीव्हीवर बघतो, त्यांची सगळ्या गोष्टी बघतो, हे देश चालवतं कोण, ह्या देशाचे म्हणजे आता समजा आपण आता इथे बसलोय, कॅमेरा आहे, माईक आहे, हे बनवलं कोणी, मोबाईल कोणी बनवले, ह्यांच्या कंपन्या काय, चिकित्सा असायची. आणि
त्याच्या हिशोबानंच मला वाटतं की तिथून झालं ते सुरू सगळं, की व्यवसायामध्ये जायचं आहे. आणि आई वडील डॉक्टर असल्यामुळे मला माहित होतं की त्यांना किती जास्त मला वेळ नाही देता येत, वेळ द्यावा वेळ द्यावा लागतो या लागतो. क्षेत्राला. प्लस काही माझी मोठी भावंड होती जी जॉबला असायची. ती घरातून म्हणजे घरात ऑब्व्हियसली पुण्या मुंबईला ती जॉबला असायची, बँगलोरला जॉबला असायची. आणि मी पाहायचो त्यांना वर्ष घरी यायला पण मिळत नव्हतं. आणि मग ते सकाळी मला सांगायचे आल्यावर 8 वाजता मी जातो, 9 वाजता मी जातो, येतो 6 वाजता. स्वतःची लाईफ नाही. नथिंग अगेन्स्ट कॉर्पोरेट लाईफ, बट बरोबर. ते लहानपणापासून तसंच झालं की बाबा मला तसं नाही झालं. मला माझ्या आयुष्य हिशोबानं करायचं आहे. त्याच्यामुळे मला व्यवसायात जायचं आहे. ओके. तिथून ती सुरुवात झाली. बर, ध्येय वेगळी असली की मार्ग वेगळे मिळतातच. तसंच सुयोगदादाचं आहे. मला आता एक असं विचारायचं आहे की आपण IPL बघतो, आपण डॉक्टर्स लीग बघतो, किंवा मग मोठमोठ्या सिरीज आपण पाहतो क्रिकेटच्या. पण तुम्ही हा आगळा वेगळा उपक्रम महाराष्ट्रात राबवण्याचा विचार केलेला आहे, आणि हे मला वाटतं पहिल्यांदाच होतंय. त्याचं नाव काय आहे आणि त्याचं इंटेन्शन काय आहे, याच्या पाठीमागची भूमिका काय आहे, आम्हाला प्लीज सांगाल? तर आपण सोलापूरमध्येच पहिल्यांदाच, सोलापूर म्हणजे म्हणता येणार ना, महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग पर्व सोलापूर 2025 आपण हे भरवतो आहे. हे सर्व कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी आपण भरवत आहे, कारखान्यांच्या अधिकाऱ्यांसाठी, पदाधिकाऱ्यांसाठी आपण भरवत आहे. तर कसं आहे मॅम, आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 37-38 मोठे साखर कारखाने आहेत. जसं आपण आपल्या कापडासाठी सोलापूर भरपूर फेमस आहे, तसं साखर कारखान्यांसाठी सुद्धा भरपूर साखरपट्टाच म्हणलं जातो. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कारखाने आपल्या इथे. आपल्याकडे आहे. आणि जर त्याचा टेक्निकली जर विचार करायचा म्हणला तरी आपण समजा 2000 TCD चा समजा एखादा कारखाना घेतला, जे म्हणजे 2000 टन मेट्रिक गाळप प्रत्येक दिवशी ऊसाचं. ओके. तसा जर विचार केला तर प्रत्येक कारखान्याचा वर्षभराचा जो टर्नओव्हर आहे तो जवळजवळ 200 कोटीपर्यंत जातो. ठीक आहे, एक एक्झाम्पल म्हणून सांगत आहे. तसं तर मोठे कारखाने पण आहेत, बरं. पण जर एका कारखान्यात 200 कोटी जात असेल आणि जर 38-37 कारखान्यामधले 35 कारखाने चालले तर जवळजवळ 7,500 हजार कोटींचा व्यवसाय हा साखर कारखान्यांवरती अवलंबून आहे. पण एक चित्र वेगळं आहे साखर कारखान्यांचं. आणि जेव्हा माझ्या डोक्यात ही संकल्पना आली तेव्हा हेच डोक्यात आलं की बाबा एवढी मोठी इंडस्ट्री आपल्या जिल्ह्याला लाभलेली आहे, तर ह्या जिल्ह्याला लाभलेल्या इंडस्ट्रीला एकतर एकत्र यायला हवं. ठीक आहे, ह्याच्यामध्ये कसं सहकारी पण आहेत, प्रायव्हेट पण कारखाने आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं काम प्रत्येकात चालूच असतं, पण ह्यांना एकत्रित आणायला पाहिजे. मग कसं आणायचं, एखादा कार्यक्रम करायचा किंवा एखादं काहीतरी छोटंसं करायचं, असं पहिल्या डोक्यात भरपूर आलं. पण परत म्हणलं की बाबा स्पोर्ट्स जे आहे ते आपल्यालाच काय देशांना सुद्धा एकत्र आणतं. तर म्हणलं मग स्पोर्ट्समध्ये जाऊयात. मग कुठला स्पोर्ट्स? मग मी म्हटलं क्रिकेटच्या स्पर्धा मी 2 वर्षापूर्वी सीताराम महाराज साखर कारखान्यावर जे आमचे हे इंजिनियर विभाग असतो, सगळे विभागीय आमचे कर्मचारी विभागांमध्ये आम्ही केल्या होत्या. तर तिथं मला कळलं की कर्मचाऱ्यांमध्ये खूप टॅलेंट आहे, प्रचंड टॅलेंट आहे. प्रत्येकाला ते आवडतं आणि कामाच्या स्ट्रेस व्यतिरिक्त आपल्याला काहीतरी आनंददायी मिळावा असं वाटतं. खूप प्रचंड टॅलेंट. आणि मी पाहिलं, आणि ही सगळी गावाकडची जी मुलं आहेत ती अतिशय चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळतात. मग तिथून आलं माझ्या डोक्यात बाबा आपल्या कारखान्यात आहेत तर बाकीच्या कारखान्यात पण असतीलच ना. आणि हे सगळे जे कारखाने आहेत हे मॅक्सिमम जे आहेत ते गावाकडच्या साईडला आहेत सगळे. आणि गावाकडच्या साईडला असल्यामुळे प्रत्येक कारखान्यामध्ये जवळजवळ 500 ते छोट्या कारखान्यामध्ये 500-600 कामगार, मोठ्या कारखान्यामध्ये 1000-1500 कामगार काम करतात. मग त्या आसपासच्या गावाकडच्या मुलांच्या टॅलेंटला सुद्धा स्कोप मिळेल याच्यातून काहीतरी पुढे होईलच. हे ॲज अ टॅलेंट विभाग आणि ह्या सर्व कारखान्यांना एकत्र आणणं. आणि ह्या कारखान्यांना एकत्र, आता खूप ठिकाणी मी फिरलो ना, त्यावेळी कारखान्यांची यंग आमच्या जनरेशन सुद्धा आलेले आहेत. तर ते आम्ही सगळं एकत्र जेव्हा ह्याच्यामध्ये पॉलिटिशियन्स आहेत, याच्यामध्ये व्यावसायिक मोठमोठे आहेत, याच्यामध्ये डॉक्टर लोक आहेत, याच्यामध्ये काय म्हणतात क्लास 1 अधिकारी लोक आहेत, आणि शेतकरी लोक आणि कामगार लोक तर आहेतच. मग एवढा मोठा भाग एकत्र जेव्हा येतो, ती फक्त सुरुवात आहे. एक छोटासा प्रयत्न आहे आमच्याकडून की एक क्रिकेटच्या स्वरूपाने सर्वजण एकत्र यावे, एकमेकाशी ओळखी व्हावे, एकमेकाशी भेटणं व्हावं. आणि तिथून मग पुढे काहीतरी सोलापूरसाठी आपल्याला काय करता येईल का. साखर कारखान्यामध्ये आता AI पण आलेला आहे, RJDने AI आणलेला आहे. तर ह्याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट करता येईल का, हे डिस्कशनवरनं भरपूर गोष्टी साध्य होऊ शकतात. हा एक छोटासा पहिला प्रयत्न आहे. नव्या अनुभवाचा आणि जुन्या अनुभवाचा आजोबांचं काम खूप मोठं आहे. तो अतिशय भाग्याची गोष्ट आहे की तुम्ही त्यांचं नातू आहात आणि त्यांची पिढी तुम्ही पुढे नेण्याचा, तो विचार नेण्याचं काम करताय. आणि त्याला नवीन कोंदण दिले तुम्ही की याच्या माध्यमातून आपण एकत्र आणूया. याचं नियोजन काय असणार आहे, कधी, कुठे, कशा पद्धतीने? आता आपण येत्या 2 ऑगस्टला
2 ऑगस्टला हरिभाई देवकरण प्रशाले इथे 4 वाजता संध्याकाळी भव्य उद्घाटन ठेवलेलं आहे. ओके. सोहळा ठेवलेला आहे. सोलापूरकरांना पण विनंती आहे की त्यांनी पण तिथे उपस्थित राहावं. तर त्यावेळी मराठी सिनेसृष्टीतील काही सेलिब्रिटी येणार आहेत. ओके. त्याच्यानंतर सर्व कारखान्यांचे चेअरमन लोक, ओनर लोक, MD लोक यांना आम्ही ऑलरेडी इन्व्हिटेशन दिलेलं आहे. आमंत्रण दिलं. आणि त्याच्यामुळं आणि ते पण हुरूपानं आम्हाला म्हटलेले आहेत की येस आम्ही येऊ. तर ते पण लोक असतील सर्वजण. आणि कर्मचारी जे आहेत ह्यांना कधी कसं असतं, हे कर्मचाऱ्यांची तर आमचं हे असतं, बोलणं असतं, पण त्यांचे परिवार कधी समोर येत नाहीत. हो. ठीक आहे, साखर बनवणारे हात तर मागे आहेतच, पण त्यांच्यावर मागे आहेत त्यांचे परिवार. तर आम्ही त्यांच्या परिवारांना सुद्धा वा वा. त्या कार्यक्रमासाठी बोलवतोय, जेणेकरून काहीतरी आमच्याकडनं त्यांना देणं लागतो आम्ही. रिफ्रेशमेंट, Refreshment, मेंटल yes. रिफ्रेशमेंट. येस. आणि मग पुढच्या दिवशी 3 तारखेपासून 9 तारखेपर्यंत दयानंद कॉलेज इथे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 असे अच्छा. टुर्नामेंटची नियोजन नियोजन केलेलं आहे. आहे. नॉकआउट राऊंड आहेत. IPL चे सर्व नियम त्याला लागू आहेत. फक्त आम्ही LBW आम्ही ठेवलेलं नाहीये, कारण थर्ड अंपायरची आमच्याकडे सोय नाहीये. तर त्याच्या हिशोबाने आमचं नियोजन चालू आहे हळूहळू. ओके. आणि मग पारितोषिक कशा पद्धतीने असणार आहेत? तर याचं पहिलं पारितोषिक जे आहे ते 3 लाखाचं आहे. ओके. आणि त्याच्यासोबत मानाची ट्रॉफी एक आहे जी आम्ही कस्टमाइज बनवून घेतोय. दुसरं पारितोषिक जे आहे 2 लाखाचं आहे. आणि तिसरं पारितोषिक 1 लाखाचं ठेवलेलं आहे आम्ही. ओके. आणि जो मिस्टर MSCL असेल, पूर्ण टोर्नामेंटचा एक मिस्टर MSCL असेल, त्याला आम्ही इलेक्ट्रिक स्कूटर देणार आहोत. प्लस जे उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज असतील त्यांना आम्ही 51,000 रुपयाचे पारितोषिक ठेवले आहेत. आणि प्रत्येक मॅचला जो मॅन ऑफ द मॅच असेल, मग त्याच्यासाठी आम्ही हेडफोन्स, स्मार्ट वॉचेस किंवा कॅश प्राइजेस अशा पद्धतीने आम्ही नियोजन करतोय. ओके. येस. गोड क्षेत्रातला हा एक गोड नवा विचार असा म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. पण हा विचार जेव्हा मनामध्ये आला तेव्हा घरच्यांचं, इस्पेशली आजी आजोबांचं काय म्हणणं होतं? प्रचंड सपोर्टिव्ह होते. प्रचंड सपोर्टिव्ह. कारण माझे आजी आजोबा, आता माझी आजी जवळजवळ 3 मोठ्या संस्था स्वतः हँडल करते, फायनान्शियल संस्था, धनश्री नावाच्या. आणि त्याच्यामुळे त्यांचं पहिल्यापासून आहे की त्यांच्याकडे कुठलाही माणूस गेला की त्यांना नाही म्हणता येत नाही. म्हणता येत नाही, ती म्हणतच नाहीत. एखाद्याला काय मदत असेल तर बँकेच्या की त्यांची स्वरूपातून. ख्यातीच तशी आहे. हो. म्हणजे धाराशिवमध्ये ही 2 व्यक्तिमत्व अशी आहेत की त्यांची ख्याती दातृत्व देणारी असं आहे. हो. आणि मग ते कसं आहे, मग मी जेव्हा त्यांना सांगितलं, सगळ्यात मोठा सपोर्ट म्हणजे आईचा होता. आईला जेव्हा मी सांगितलं तर आई तर पहिल्या क्षणाला म्हणली, उत्तम आयडिया आहे, आपण करूया छानपैकी, तू सगळ्यांना एकत्र आणतो, व्हेरी गुड, आजपर्यंत झालेलाही नाहीये. दादांना जेव्हा सांगितलं, दादा म्हणले, अरे वा, कर्मचाऱ्यांसाठी आपण करतोय, खूप छान गोष्ट आहे, करूयात. मोठ्याचं पण तेच होतं. मोठे जरा स्ट्रिक्ट असते की थोडंसं, पण तिचं पण त्याला जेव्हा समजलं की तेव्हा मग ती ओके म्हणली. मग ह्याच्यातूनच त्यांचा सपोर्ट प्रचंड आहेच मला. त्याच्यामुळे काय आता एक वेगळा प्रश्न विचारते की स्वतः डायनामिक पर्सनॅलिटी असल्यानंतर आपण वेगवेगळे विजन्स तयार करतो. तर तुम्हाला सोलापूरच्या युवकांसाठी काय विजन असायला हवं किंवा तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? आय थिंक सो की सोलापूरसाठी विजन पहिलं हे पाहिजे प्रत्येकाचंच, इन्क्लुडिंग मी सुद्धा, आपलं मेंटॅलिटी थोडी बदलायला हवी. ठीक आहे, की सोलापूरमध्ये काही चांगलं येऊ शकत नाही, किंवा सोलापूरमध्ये आलं की थोडे दिवस चालते परत चालत नाही, अशी आता आमच्या मित्रांमधली चर्चा. मी काय खूप ज्ञानी माणूस नाही. कॉमन फॅक्ट ही जी आहे मेंटॅलिटी ही बदलायला हवी. आपला खूप तरुण वर्ग जो आहे तो पुण्याला जातो, मुंबईला जातो, इन्क्लुडिंग मी सुद्धा गेलोच आहे, कारण त्यावेळी काही नव्हतंच. आणि जातो तिकडे आणि तिथली लाईफस्टाईल पाहून तिथेच सेटल होण्याचा प्रयत्न चालू असतो. आणि हे इट्स ओके, इट्स कॉमन आहे. पण ह्याच्यामधनं मला फक्त एवढंच पाहिजे की बाबा प्रत्येकानं आपल्या शहराबद्दल फक्त दिवसातला 5 ते 10 मिनिट विचार करा. त्याच्यातनं काही ना काही आयडिया येईल, काही ना काही आयडिया येईल. फक्त 5 मिनिट आपल्यापासून. कारण कसं आहे मॅम, जर देश बदलायचा असेल तर तुम्ही उठून देश नाही बदलू शकत. पहिला तुम्ही तुमचे हॅबिट्स बदला, तुमचं घर बदला, मग तुमचा एरिया बदला, मग तुमचे शहर बदला, मग तुमचा देश हळूहळू बदला जाईल. त्याच्या हिशोबानं पहिला स्वतःला बदलणं महत्त्वाचं आहे. आणि मी एक नॉन पॉलिटिकल माणूस असल्यामुळे त्याच्यामध्ये जास्त मला त्याचा हे पण नाही आहे, विचार पण मी त्याचा करत नाही. पण मी माझा विचार करतो किंवा मी काय सुधारू शकतो त्याच्या हिशोबानं. आणि युथला पण हे दिवसातनं 5 ते 10 मिनिटं सोलापूरविषयी फक्त विचार करा, बास आहे. त्याच्यापेक्षा जास्त काय करायची पण गरज नाही. आय थिंक सो तेवढं. तुमच्यासारख्या तरुणांची राजकारणात गरज आहे असं वाटतं का तुम्हाला? गरज आहे मॅम, पण मला इंटरेस्ट नाही आहे. अच्छा. गरज आहे पण इंटरेस्ट नाही आहे. कारण कसं आहे, आपण आपली लोक काय करतात, एक तर व्यवसायाच्या दृष्टीनं आपण जास्त पाहत नाही. मग ते
का आपण व्यवसाय करायचा, मराठी लोकांनी मग व्यवसाय का नाही करायचा, आणि मग व्यवसाय केला की ते लगेचच कुठं तरी पुढे जाऊन राजकारणात घुसायचं आणि मग तिकडेच जायचं ना. मला नाही वाटत ते बरोबर आहे. चांगला एक दृष्टिकोन. व्यवसाय आपण एक मोठे व्यावसायिक होऊयात असं माझा दृष्टिकोन आहे. म्हणजे इन शॉर्ट काय तर तुम्ही सोलापूरच्या तरुणांना हाच संदेश देताय की तुम्ही व्यवसायाकडे वळा व्यवसायाकडे वळा. किंवा फक्त सरकारी नोकरी, फॅन, खुर्ची, टेबल आणि ऑफिस ही संकल्पना आपण मोडून काढावी आणि असा धडपडा स्वभाव ठेवून आपण व्यवसायाकडे वळावं असं वाटतं. येणाऱ्या काळात आणखीन काही नवीन संकल्पना राबवणार आहे का, त्याचा काही मानस आहे का? येस, आता संकल्पना नवीन तर भरपूर आहेत, त्याच्याविषयी काम चालू आहे. पण एक सांगू इच्छितो की जेव्हा आम्ही हे सगळं परवा दिवशी प्रेस कॉन्फरन्स झाली तर त्याच्यानंतर सुद्धा आणि त्याच्या आधी सुद्धा आम्हाला बाहेरच्या जिल्ह्यातून पण फोन आले ओके. की आमचा पण कारखाना आहे, आम्हाला पण यायचं आहे. म्हणजे खूप मोठा प्रतिसाद मिळाला. पुण्यावरनं आले, नागपूरवरनं आले, इकडे सातारा कोल्हापूरकडे भरपूर आले. तर आम्ही त्यांना खरं तर क्षमस्व आहे की ह्या वर्षी आम्ही ते नियोजन, आम्हाला माहीतच नव्हतं एवढं मोठं होईल. मग पण आश्वासन देऊ इच्छितो की पुढच्या वर्षी आम्ही पूर्ण सर्व महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांना आम्ही आमंत्रण देणार आहोत. तर तुम्ही त्यावेळी जरूर या आणि त्याच्या हिशोबाने पुढचं नियोजन आहे. सध्याला तर हे नियोजन आम्ही कसं पार पाडायचं त्याच्या हिशोबाने बघतोय आम्ही. सुयोगजी, तुम्ही या स्पर्धेबद्दल सांगितलं, पण नेमके याच्यामध्ये कोण कोण खेळणार आहेत? म्हणजे चतुर्थ श्रेणीतले अधिकारीच, शेतकरी, साखर कारखान्यात प्रत्यक्ष काम करणारे लोक, कोण नेमकं कोण? ओके. आणि त्याचबरोबर आणखीन एक वेगळा प्रश्न, तुम्ही स्वतः सुद्धा खेळणार आहात का क्रिकेट? नाही, फ्रँकली सांगायला म्हटलं तर मला क्रिकेट खेळता येत नाही आणि चांगला उत्कृष्ट बॉलर आहे मी, पण सध्याला मॅनेजमेंटच्या हिशोबानं मी तुम्ही बघतोय इन सगळं. आहात. Yes, ओके. yes. पण मग याचं नियोजन कसं येस असेल? मॅम. तर ह्याच्यामध्ये कसं आहे, आपले आता मी बऱ्याच कारखान्यांना भेटी जेव्हा देत होतो, जेव्हा हे नियोजन माझं चालू होतं त्यावेळी मोठमोठ्या लोकांना भेटण्याच्या मला संधी मिळाल्या. ह्या कारखाना क्षेत्रामध्ये माझं जेवढं वय नाही त्या दुपटीनं जेवढे काम केले अनुभव अशा लोकांना मला भेटायला मिळालं. तर मग त्याच्यामध्ये आम्ही माननीय श्री बबनदादांना भेटलो, त्यानंतर माननीय राजन पाटील साहेबांना भेटलो, त्यानंतर परिचारक मालक आमचे, त्यांना आमचं हे झालं, पारिवारिक संबंध आहेत. सावंत साहेब आमचे पारिवारिक संबंध आहेत. मोहिते पाटील साहेबांना आम्ही एवढ्या मोठ्या व्यक्तीला मला भेटायची संधी मिळाली. आमदार अभिजित पाटील साहेबांना आम्ही तर माझा सांगण्याचा हा उद्देश हा आहे की जेव्हा ह्यांना भेटलो मी आणि त्यांना मी संकल्पना सांगितली, दे वर सो हॅपी. आणि देन मग ते मला सांगितलं की बाबा ओके, तू करतोय, छानपैकी करतोय, व्यवस्थित कर, सगळ्यांना एकत्र आणतोय, व्हेरी गुड. आणि मग मी जेव्हा त्यांच्या यंगर जनरेशनला भेटलो तर ते एवढे उत्सुक होते की आम्ही पण खेळणार. ओके. ओके. सांगण्याचा उद्देश हा की खूप सारे MD लोक याच्यामध्ये खेळणार आहेत. जनरल मॅनेजर पासनं 4th ग्रेड वर्करच नाही की ओनर सुद्धा, काय काय चेअरमन सुद्धा खेळणार आहेत, काय काय ओनर सुद्धा खेळणार आहेत, 4th ग्रेड वर्कर पण खेळणार आहे. याचा अर्थ काय आहे की ओनर पासनं ते 4th ग्रेड वर्कर पर्यंत सर्वजण एका टीम मध्ये एक जर्सी घालून खेळणार. तर ह्याच्यामुळे आम्हाला पण खूप जास्त तो उत्सुकता आहे एकोपा आणि एकोपा तो बघण्याचा. स्तरांमधला जो काही Yes, विभाजनाचा भाग आहे yes. तो रिमूव्ह Yes. करण्याचा हा एक चांगला आणि प्रयत्न. सांगण्यास तुम्हाला आनंद होतो की बाबा आता सध्याला आहे ना प्रत्येक कारखान्यामध्ये प्रॅक्टिस चालू आहे. तर सगळेजण टी शर्ट आणि पॅन्ट मध्ये जे सगळेजण आहेत, मोठे पण अधिकारी किंवा खालचे वर्कर सुद्धा, ते सर्वजण ते एकत्र काम हो, करतात, ती एकत्र भावना खेळतात. वाढीच लागते की ऍज अ टीम कम्युनिकेशन We are बिल्डिंग working होतं. like that. येस, अँड दॅट्स द बेटर थिंग, आय थिंक सो. त्याच्यामुळं ही पण एक चांगली गोष्ट होणार आहे भावना त्याच्यामध्ये. पेरण्याचा प्रयत्न आहे आणि Yes. नवीन Yes. प्रयत्न आहे. फक्त ह्याच्यामध्ये फक्त साखर कारखान्यामध्ये काम करणारे लोक, पण मग ते ओनर असू दे नाहीतर कर्मचारी असू दे, पण त्या शृंखलेशी ते जोडलेले शृंखलेशी असतात. जोडलेलं आहे. आणि 6 महिने ते 1 वर्ष त्यांनी काम करायला हवं, एवढा एकच क्रायटेरिया आम्ही ठेवलेला आहे. वयाचं क्रायटेरिया सुद्धा आम्ही ठेवलेलं नाही. ओके. Yeah. वा, ही अतिशय ऊर्जावान मुलाखत होती आणि तरुणांनी नवीन झेप घेण्यासाठी स्वतःपासून वेगळा दृष्टिकोन ठेवून पुढे जायची सुरुवात करायला हवी, वेगळी वाट चोखाळावी असं सुयोगजींनी आत्ता आपल्याला सांगितलेलं आहे. जेव्हा जेव्हा हा कार्यक्रम असेल तेव्हा आमच्या सोलापूरकर नक्की आवर्जून या कार्यक्रमाला येतील आणि पुढच्या वर्षी त्यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र स्तरावरती म्हणजे मोठ्या प्रमाणावरती आपण याचं नियोजन करणार आहोत असंही आश्वासन दिलेलं आहे. आणि आपण सोलापूरकरांची ही जबाबदारी आहे की एक नवतरुण काहीतरी करू पाहतोय, त्याला आपण साथ दिलीच पाहिजे. सुयोगजी, तुमच्या या उपक्रमाला आमच्या BR न्यूज चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा. आम्ही सर्वतोपरी आपल्यासोबत आहोत आणि आमचे सोलापूरकर पण सोबत असतील. आपण या कार्यक्रमात आलात, आमच्याशी दिलखुलास गप्पा मारलात, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच.